यशया अध्याय 39। त्यावेळी बलदानाचा पुत्र मरोदक बलदान, जो बाबेलचा राजा, त्याने हिजकियाला पत्रे व नजराणा ही पाठविली, कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते। तेव्हा त्याजवर हिजकियाने खुश होऊन त्यास आपले अमोल भांडार दाखविले, आपले सोने रुपे, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश आपल्या भांडागारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यास दाखविले। त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवावयाचे काही एक राहिले नाही। मग यशया संदेष्ट्याने हिजकिया राजाकडे येऊन विचारिले, ही मनुष्ये काय म्हणाली व आपल्याकडे कोठून आली? हिजकियाने उत्तर केले, ती दूर देशाहून बाबेलाहून मजकडे आली होती। मग त्याने विचारिले, त्यांनी आपल्या घरात काय काय पाहिले? हिजकियाने म्हटले, माझ्या घरातले सर्व काही त्यांनी पाहिले, त्यांना माझ्या भांडागारातले दाखविले नाही असे काहीच नाही। तेव्हा यशया हिजकियाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक। पहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी आजवर जे साठवून ठेविले आहे ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो। जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील, त्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील। तेव्हा हिजकिया यशयाला म्हणाला, तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे। तो आणखी म्हणाला, माझ्या काळी तरी शांतता व स्थिरता राहील,